पुन्हा ट्रम्पकार्ड जोडी आपण पाहतो. त्या ठिकाणी एका बाजूला वीरेंद्र भूपेंद्र बाबर दाखल झाला, तर त्याच्या समवेत आपण पाहतो आज हितेश गणेशकर ज्या ठिकाणी 2 आयकॉनला जो संधी दिलेली होती त्या अनुषंगाने आज हितेशला या ठिकाणी ऍड केला आपल्या संघात. पुन्हा आज संधी असेल, जो संघ जिंकेल थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा. पुन्हा पहिली लढत आजच्या दिवसातील असेल, कारण जो 14 दिवसाचा आपण रणसंग्राम पाहिला, जो संघर्ष केला तो कुठेतरी आज फळाला येणारा. त्या समवेत संघर्ष करण्यासाठी पूर्ण त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतो पिंपळ बाजार संघ दाखल झाला. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो दाखल झाला, गोलंदाजी मार्क वरती. इथून पंचांचा इशारा, लेट्स प्ले असेल. त्या ठिकाणी पहिला षटक प्रगती पथावरती. पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दाखल झाला भवित्याला. पूर्ण गोलंदाज याही गोलंदाजानं जरूर चांगली गोलंदाजी हाताळली होती, पण तिथून मागच्या दिवसात एक मोठा संघर्ष करायचा. इकडे पहिल्याच बॉल वरती फटका प्रॉपर होता, आक्रमण करायचा, प्रॉपर एलिव्हेशन नाही आहे. पहिल्याच बॉल वरती एकदा घेत असताना पण तिथून जर पाहायला गेला तर संघाचं स्वतःचं खातं उपर जरूर झालं एका धाब्यानिशे. इथून वीरेंद्र बाबरे दाखल झाला. कालच्या दिवसात मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती 22 सेकंद राहिले गेले, तोच वीरेंद्र दाखल झाला ऑन स्ट्राईक वरती. पुन्हा पाहायला मिळतं या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती भविष्य एक धाव घेतली हितेश या फलंदाजाच्या माध्यमातून. संरक्षणामध्ये बदल होईल, कारण तो वीरेंद्र दाखल झाला, त्याच्या विपक्षामध्ये भविता एक यंग टॅलेंट आपण पाहतो, उभरता सितारा जरूर, कारण हे मोठे व्यासपीठ च्या अनुषंगानं उभारलं गेलं आणि त्याचा फायदा घेण्यासाठी इथून दाखल जरूर झाला. दुसरा बॉल असेल, तोंड आडव्या वाटणे खेळायचा प्रयत्न जरूर मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षण स्क्वेअर एरियाला क्षेत्ररक्षण झाला, तद्वार 2 धावा सहज रीतीने पूर्ण होतील. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिली गेली, तितका चांगला प्रहार नव्हता, थोडस नाराज पाहायला मिळाले, कारण स्लॉट मधला चेंडू होता जरूर, बॅट आणि बॉलची परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं, कनेक्शन नव्हतं त्या ठिकाणी. इथून मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. पूर्ण धावफलक्या 2च्या मदतीनं 3 धावा धावफलकावरती पूर्ण लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षण नाही या, स्टेट डाऊन द ग्राउंड, सी मारशा पार. आमच्या कॅमेरामॅनच्या विवादनासाठी आलाय वीरेंद्रच्या बॅट मधून षटकार 6. पुन्हा याही वेळेस फुलटस बॉल त्याला सुद्धा घडवला हवाई सवर आणि त्यावर झालाय ताकदीचा वापर. स्टँड अँड डिलिव्हर, सी मारेशा पार. आलाय वीरोच्या बॅट मधून षटकार 6. सलगचा दुसऱ्याला फुलटस बॉलला मात्र मैदानामध्ये तारा नाहीये. पुण्या वेळेस मिस स्पीड झाली, स्पीड इज हियर अँड बाउंड्री इज हियर. चौकार आला. पुन्हा आक्रमण आणि आक्रमण केलं जातं. त्या ठिकाणी पॉवर प्लेचा षटक आहे, पॉवरफुल बनवण्याचा इरादा या ठिकाणी पाहायला मिळतो हितेश आणि वीरोच्या माध्यमातून, आणि त्यावर आतापर्यंत यश झाला. कारण इथून पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोचला गेला 19 धावा धावफलकावरती. इथून चांगले खेळ राहिले गेले, कारण इथून वैयक्तिक पाहिलं गेलं तर आतापर्यंत 18 धावांवरती वीरू आपण खेळताना पाहायला मिळतं. इथून भवित नजरावर चांगला प्रहार, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड मात्र केलं, तद्वार डॉट बॉल पाहायला मिळाल. एकी धाव आली नाही. इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. इथून जर त्या ठिकाणी शेवटचा बॉल भवित मात्र यशस्वी ठरला गेला. इथून एक षटक संपुष्टात. 19 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ विकेट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 19 रन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाडी हा संघ पाहायला मिळतो. इथून दुसरा षटक प्रगती पथावरती असेल. गोलंदाज दाखल झाला, गोलंदाज ट्रॅक वरती. पूर्ण युवराज ढुकले दाखल झाला. हे एक नाव मोठं आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, परंतु म्हटलं जातं ना की कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालत नाही. कारण आपण याआधी काय केलं, किती चांगला खेळ दर्शवला हा आपला भूतकाळ दर्शवतो.
इथून आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागतं. त्याच अनुषंगानं आज युवराज डुकले दाखल झाला हितेशच्या विपक्षामध्ये गोलंदाजी हाताळण्यासाठी. त्या ठिकाणी पॉवर प्लेचं दुसरं षटक पिटूला सुरुवात झाली गेली. युवराज डुकले गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाला. पहिलाच बॉल असेल. इथून ओव्हर द विकेटचा मारा. स्लॉट मधला चेंडू होता त्याला आक्रमण केलंय. इथून सरळ लॉफ्ट केलंय चेंडूला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सीमा रेषा पार. हितेशच्या बॅट मधून षटकार 6. आज मात्र षटकारांचा पाऊस पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळतो. कारण बरेच दिवस वाट पाहिले होते याच दिवसाची याच रणसंग्रामाची. त्या ठिकाणी सुरुवात झाली गेली आजच्या दिवसाला आणि इथून एक आक्रमकताची पारी पाहायला मिळते. याही वेळेस सलग चाला दुसरा षटकार. इथून हितेश सामन्याचं नाव घेणार नाहीये कारण मला का म्हणून सातपाडी संघानं इथून संघामध्ये समावेश केला हे दर्शवून देत असताना इथून हितेश गणेशकर पाहायला मिळतोय. ही खासियत आहे या फलंदाजाची आणि ते मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना पॉवरफुल फलंदाजी. पूर्ण युवराज डुकलेच्या विपक्षामध्ये आक्रमण केला. चेंडू कुठे टाकावा यासाठी मात्र जरूर या ठिकाणी विचार करण्यासाठी भाग पडला. पुन्हा पूर्णपणे बॅकफूट वरती गोलंदाज पाहायला मिळेल. त्या ठिकाणी युवराज डुकलेवरती झालेला हा वारा आणि धावफलक जाऊन पोचले जाता 31-31 रन स्कोर गाठ. सलगचा तिसरा येईल का या दिवसामध्ये. इथून ट्रॅप लाईनच्या बाहेर वाईट बॉलचा आला इशारा. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल ज्या ठिकाणी धावफलक 1च्या मदतीनं जाऊन पोचलं जाता 32 रन ऑन स्कोर गाठ. 32 धावा धावफलकावरती. काय सुरुवात राहिली गेली ड्रीमगत सुरुवात जरूर कारण 5 षटकांचा एक मोठा फॉर्मॅट आपण पाहतो. इथून जो संघ जिंकेल थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश. इथून गतीमध्ये परिवर्तन. चेंडू बराच काळ जरूर हव्यामध्ये परंतु यष्टीरक्षक प्रयत्न जरूर केले होते. तू नो मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यावर एक जावेवरती 35 व्हावं लागेल. कुठेतरी भन्नाट वेग होता त्यावरती आक्रमण होताना पाहिलं गेलं आणि इथून गतीमध्ये परिवर्तन करत असताना मात्र इकडे मिस्टर स्ट्रोक आला. एक जावेवरती 35 होत असताना मात्र समाधान मानावं लागतं. तू चांगली खेळली राहिली गेली. भूमिका इंटरप्राइजेस जय बजरंग सातपाडी बस संघाच्या माध्यमातून कारण आतापर्यंत एक मजबूत स्थिती गाठली गेली. ज्या ठिकाणी 33 धावा आपण पाहतोय 33 धावा ज्या वेळेस समोर येतात त्यावेळेस मात्र आपण पाहतो सातत्याने इंडियासाठी अष्टपैलू नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या यांची आठवण करून देणारा 33 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. आज युवराज डुकले दाखल झाला. इथून विरुद्धच्या विपक्षामध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई इथून वळवल्या जरूर शत्रक्षण प्रोटेक्शन 30 सर्कलला त्या ठिकाणी शत्रक्षण होईल. तद्वार एकच जाव्यावरती समाधान मानावं लागतं कारण युवराज डुकलेकडे सुद्धा ती गोलंदाजी जानू संघाला पहिल्या 2 बॉलवरती जरी षटकार आले असले तरी त्याने इथून कमबॅक केला. पुनरागमन जरूर केला आणि इथून हे खूप महत्वाचं होतं कारण परिवर्तन करणं हे खूप महत्वाचं असतं. सातत्याने ज्यावेळेस आपण कोणताही खेळ खेळत असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यावेळेस परिवर्तन करणं खूप महत्वाचं असतं. इथून चांगला चेंडू जरूर इथून जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता झाली. इथून प्लेट डॅमेज डॉट बॉल आला. शेवटचा ती बॉल युवराज पुन्हा एकदा दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण त्याला पाहतोय. तुम्ही ह्या वेळेस वळवला जरूर उडवला इन टू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ सी मारे का पार. चौकार 4. थँक्यू डिझे. इथून धावफलक जाऊन पोहोचला गेला तर 38 धावा धावफलकावरती 38 रन ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत 19ची सरासरी गाठली गेली प्रत्येक षटकामध्ये. इथून पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झाली गेली आणि इथून 38 धावा धावफलकावरती. इथून तिसरा षटक आपण पाहणार आहोत प्रगतीपथावरती असेल. इथून कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल या षटकामध्ये हे सुद्धा पाहणं तितकं महत्वाचं ठरलं जाणार. वीरेंद्र दाखल झालाय. गोलंदाज ट्रॅक वरती. तिसरा षटक प्रगती पथावरती
इथून अभय दाखल झाला, यात सुद्धा गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये जरूर प्रभावित केला. परंतु आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारची खेळी राहिली जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आजच्या दिवसात बिग बॅटल्स पाहायला मिळतील, कारण प्रत्येक संघामध्ये स्टार आयकॉन खेळाडू या एक ऐतिहासिक मैदानामध्ये त्यांची उपस्थिती लाभली जाणार. पूर्ण सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षण, वन बाउन्स, चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार 4. इथून विरोध थांबण्याचं नाव घेणार नाही, कारण अनुषंगानं समोरचा संघ सुद्धा तितकं ताकदीचा झाला, कारण युवराज डुकले सारखा एक स्टार आयकॉन त्याच्या संघामध्ये समाविष्ट. इथून त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना मोठी धावसंख्या निर्माण करण्याचा प्रयत्न राहिला जातो, त्यावरती पूर्णपणे यश आला. चौकाराने स्वागत केलं. इथून चेंज ऑफ द पेस, इथून चेंडूला सरळ षटकारामध्ये कन्वर्ट केला. जैसी गेंद वैसी नसीहत, फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस त्यावरती प्रहार केला. विरुद्धच्या बॅट मधून बॅक एंड एरियाला क्लिअर करणारा हा लाई दर्जेदार षटकार 6. थँक्यू डीजे. इथून जर पाहिलं गेलं तर पूर्णपणे बॅकफूट वरती गोलंदाज असेल, कारण समोर एक स्टार ऐकवा ना, ज्याने मात्र यंदाचा हंगाम आणि पालघर जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव आपण बघतो. कमी वयामध्ये वीरेंद्र भूपेंद्र बाबरे, आणि तुझा याही वेळेस फुलटॉस बॉल इनसाइड आउटचा फटका सरळ क्लिअर करेल. तो लॉंगअपच्या डोक्यावरून हा लाई षटकार 6. दोन षटकाराने चौकाराची भाषा ज्या ठिकाणी बोलायला लागली. इथून पूर्णपणे खेळपट्टी वीरू आणि इथून हितेशच्या प्रेमात पडली, कारण धावफलक जर विचार केला तर आतापर्यंत जाऊन पोहोचला जाता तर म्हणजे याचा 54 धावा धावफलकावरती, 54 रन ऑन द स्कोर कार्ड, 54 धावा धावफलकावरती. यातून कान मात्र निश्चित स्वरूपात दिला इथून युवराज डुकलेच्या माध्यमातून. परंतु गोलंदाज पुनरागमन करेल, इथून जी कन्सिस्टन्सी राखली गेली वीरेंद्रच्या माध्यमातून ती मात्र राखली जाणार. अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह असतील. अभय दाखल झाला, यावेळेस पुनरागमन जरूर केला. शरीरापासून दूर तोंड क्रिकेटमधील अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्राला आजमावलं गेला, ज्या ठिकाणी डॉट बॉलची सांगता झाली. येतो आई वेळेस उडवलाय जरूर, चेंडू सरळ सीमारेषा पार, षटकार 6. इथून विरोध थांबण्याचं नाव घेणार नाही, कारण ज्या अनुषंगानं खराब चेंडूंची हाताळणी राहिली गेली. स्लॉट मधला चेंडूतला पुढ्यातला चेंडू होता, त्यावरती आक्रमण झाला. इथून खराब चेंडूंच्या वरती आक्रमण केलं जातं, चांगल्या चेंडूवरती सन्मान. इथून धावफलक फ्लाय होता, या 6च्या मदतीनं जाऊन पोचलं जाता, ते म्हणजे याचा 60 धावा धावफलकावरती. शेवटचा नंदी बॉल असेल या षटकामधील, थोडस मागणं षटक, कारण अभयने खराब चेंडू हाताळला. ती आई वेळेस क्षेत्ररक्षण, पर तो चेंडूला रोखणं मुश्किल, चेंडू सरळ शेवटच्या हाती बॉल वरती सुद्धा आलाय. षटकार 6. पूर्ण षटकार आणि चौकाराची ज्या ठिकाणी पूर्णपणे पाहिलं गेलं तर आदेश बाजी पाहायला मिळतात या 3 षटकामध्ये. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोचला गेला 67 धावा धावफलकावरती. 22ची सरासरी आतापर्यंत नटली गेली. भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी ब या संघानं. चौथा षटक प्रगती पथावरती आपण पाहतो. पुन्हा एकदा दाखल झाला युवराज डुकले गोलंदाजी ट्रॅक वरती. अनुषंगाने त्याने कमबॅक केलं. पहिले 2 बॉल वरती षटकार आल्यानंतर केलेला पलटवार आपण पाहतो. इथून हे षटक निर्णायक असेल. इथून बंडाट वेग, स्लॉट मधला चेंडू, स्टँड ऑन डिलेव्हर, सीमारेषा पार. इथून स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका आपण पाहतो. त्या ठिकाणी मात्र कोणता चान्स नाही का म्हणून इथून आपण पाहिलं गेलं तर मला निवडलं गेलं जय बजरंग सातपाटी ब संघानं. त्याचाच परिणाम आपण पाहतोय. सातत्याने येणाऱ्या धावा रन मशीन म्हणून इथून कार्य करत असताना गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून हितेश गणेशकर
यावेळेस चांगला फटका, संरक्षण त्या ठिकाणी चुकी करतो. इथून जर पाहिलं गेलं तर स्ट्राईक रोटेट झाली या एक धाब्यानं. इथून डिसिप्लिन क्रिकेट या ठिकाणी षटकार आल्यानंतर चांगला चेंडू होता, सन्मानजनक खेळली तर बॉलवरती राहिली गेली आणि इथून एकच धाव येईल ज्या ठिकाणी वीरेंद्र दाखल झाला. आतापर्यंत विचार केला तर 12 बॉल मध्ये वैयक्तिक 47 ची खेळी त्याच्या धावावरती. इथून एक स्टायलिश अर्धशतक येईल का षटकार मारून, मात्र इथून अर्धशतक पूर्ण केले जाईल काही सुद्धा प्रश्नचिन्ह नसेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, फुलटच बॉल आणि इथून उडवलाय चेंडू सरळ क्लिअर करेल आणि इथून अर्धशतक सुद्धा बॉल मिळतं. बॅट दाखवायचे कारण इथून 13 बॉल पण आणि वैयक्तिक पाहिलं गेलं तर इथून 53 धावा त्याच्या नावावरती, 7 षटकार 2 चौकार सहित आतापर्यंत 53 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती आणि 407 च्या स्ट्राईक रेट धावा जमवण्यामध्ये त्याला यश आला. चांगली खेळी राहिली गेले. कमी वयामध्ये एक मोठं नाव आहे त्या ठिकाणी 19 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुणाला जमलं नाही त्याने करून दाखवला आणि इथून निश्चित स्वरूपामध्ये धावफलक जाऊन पोहोचले गेल्या 7च्या मदतीने 79. तो स्विचचा टेप जरूर बॅटाने बॉलचा संपर्क नाही, इथून कनेक्टिव्हिटी नव्हती, डॉट बॉल पाहायला मिळतो. नाराज हताश आहे कारण इथून चांगला चेंडू हाताळला होता परंतु फिरवलं होतं चेंडूला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यावरती युवराजला यश आला. पुनरागमन जरूर केला. एक 13 मेरे मैदानाच्या आतमध्ये तो सेर तुम्ही सव्वा सेर हे दर्शवला युवराज जोकलेनं. याही वेळेस चांगला बॉल जरूर त्या ठिकाणी तुम्ही क्षेत्ररक्षण लॉंगनला फील्ड करेल, विकी मात्र झाली तद्वार एक जावेवरती समाधान मानावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपला गेला, 80 धावा धावफलकावरती आहेत. इथून शेवटच्या बॉलवरती काय घडेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं कारण इथून यापुढे होणारा जो सामना असेल, सामना क्रमांक 2 प्रत्युष 11 चिखले आणि आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा प्लीज. एंडिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. इथून मोठा प्रहार करायचा होता पण तो परफेक्ट कनेक्टिव्हिटी नाही आहे त्या ठिकाणी. जर पाहिलं गेलं तर एकच जागेवरती समाधान मांडावं लागतं. 1च्या मदतीनं षटक संपुष्टात आला. 4 षटकांच्या समाप्तीखेरीज 81 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम षटक असेल. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. उर्वरित 6 चेंडूवरती किती धावा खर्च करेल. देवेंद्र दाखल झाला डेथ ओव्हर मध्ये त्या ठिकाणी हाणामारीचं षटक आपण पाहतो. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष. हितेश गणेशकर ऑन स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल देवेंद्रच्या माध्यमातून उडवला या ठिकाणी. इथून चेंडूला तारा नाही या मैदानामध्ये कारण अशा प्रकारचे जर चेंडू हाताळले गेले तर तिथून 6 धावांची मोर मात्र उठवली जाईल प्रत्येक बॉल वरती. इथून पहिल्याच बॉल वरती षटकाराने स्वागत केलं गोलंदाज देवेंद्र या गोलंदाजाचं. देवेंद्र पुन्हा एकदा दाखल झाला. इथून आखून टप्पा त्याला इथून मैदानामध्ये तारा नाही. शॉर्ट ऑफ लेंथ वरती आक्रमण केलं. चेंडू सरळ सी बार रेषा पार. षटकार 6. इथून कान मंत्राऐवजी काहीच नाही कारण इथून चांगली फलंदाजी राहिली गेली. फलंदाजी करणाऱ्या टीमची अर्थातच भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी ब या संघाची चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. आतापर्यंत धावफलक एक मजबूत स्थितीमध्ये. हायस्ट स्कोर या स्पर्धेचा असेल आतापर्यंत 93 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथून एक मोठी पार्टनरशिप सुद्धा बिल्ड झाली विदाउट लॉस ऑफ विकेट. या स्पर्धेचा उच्चांक गाठला भूमिका एंटरप्राइज जय बजरंग सातपाटी ब या संघानं. दोन यावेळेला स्पेशल स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. नाराज होता, हताश होता कारण तो नाही याआधी बराच वेळेस षटकारांची हॅट्रिक होती तो तिथून विसावली गेली आणि याही वेळेस तेच घडलं गेलं. इथून गोलंदाजानं पुनरागमन केला. एकच जाव येईल, स्ट्राईक रोटेट होईल आणि धावफलक जाऊन पोहोचला 94 94 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. उर्वरित 3 चेंडूवरती वीरू आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देईल आणि हितेश मात्र वैयक्तिक 12 चेंडू 39 धावांवरती खेळतो आतापर्यंत.
सगळे खेळ दोन्ही विस्फोटक नॉक महत्वाच्या सामन्यामध्ये आलेलं महत्वाचं योगदान. त्या ठिकाणी वीरेंद्रने मात्र इथून एक धाव घेतली गेली आणि इथून हितेशला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी संधी दिली आहे. इथून एकच धाव आली आहे. इथून एकच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला गेला. 95 रन ऑन द स्कोर गार्ड. इथून 12 चेंडू 39 धावांवरती खेळतो. इथून जर हे सलग 2 षटकार आले तर इथून अर्धशतक हितेशच्या सुद्धा नावावरती पाहायला मिळाल. पहिल्या सामन्यामध्ये हे 2 अर्धशतक येतील का हे प्रश्नचिन्ह, की इथून देवेंद्र कमबॅक करेल आणि एक विकेट्स आपल्या नावावरती मिळवून देईल आपल्या संघाला. 5वा बॉल देवेंद्र दाखल झाला. इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. इथून रिव्ह्यू आला. इथून फेअर डिलिव्हरी. इथून डॉट बॉल आला. नंतर चेंडूची संख्या झाली या बॉलवरती. इथून शेवटचा नंतर बॉल पाहायला मिळाल. त्या ठिकाणी आतापर्यंत धावफलक 95. मात्र इथून शतक लागेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे आजच्या मैदानामध्ये. कारण आतापर्यंत सर्वात जास्त स्कोअर असेल ज्या ठिकाणी 95 धावा जमवल्या गेल्यात. शेवटचा नंतर बॉल असेल हितेशसाठी. इथून देवेंद्र दाखल झाला. इथून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडासा बंबल जरूर झाला. त्याचबरोबर एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केला. बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी. इथून 2 धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. तिसऱ्या धावेसाठी विकेटचं पतन झाला. विरोध व्हायला लागला बॅक टू द पवेलियन. या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचला गेला 97. 97 धावा धावफलकावरती आणि इथून 98 धावांचा टार्गेट सेट केला. तर म्हणजे असं माहीम पिंपळ बाजार संघासमोर. चला इथून विनंती असेल प्रत्युष 11 चिखले आणि आयगाव स्पोर्ट्स लेंडी प्लीज दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी उपस्थित राहायचं याची नोंद घ्या.
जरा प्लीज फील्ड अरेंज करून घ्या विनंती असेल इथून ना. पूर्ण सामन्याला सुरुवात. गोलंदाज दाखल झाला वीरेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती. तोंड समोरला आपण पाहतो रुपेश एंड वरती भविता आणि रुपेश जोडी दाखल झाली आहे ज्या ठिकाणी 98चा टार्गेट सेट केला. पहिलाच बॉल प्लेट अँड मिस डॉट बॉल आला. तोंड प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र तुम्हाला बॅकफुट वरती घेऊन जाणारा अनुषंगानं आपण पाहतो 98 धावांचा टार्गेट सेट आहे. तिथून तुम्हाला आक्रमण करावं लागणारा तिथून पहिलाच बॉल प्लेट अँड मिस राहिला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहतो त्या ठिकाणी भन्नाट वेगावर स्वार झाला. यावेळेस मिश्रा स्ट्रोक चेंडू बराच काढव्यामध्ये चंद्रक्षक आहे त्या ठिकाणी मणी जरूर आले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर झाली ऑफ रिझन मधून परंतु तिथून यश आलं नाही. परंतु प्रयत्न एफर्ट्स जे दर्शवल्यात ना तुम जर हा झेल झाला असता त्यांच्या स्वरूपामध्ये कॅच ऑफ द डे आपण पाहायला मिळाला असता. परंतु तसं काही घडलं नाही. चांगले एफर्ट्स मनीष विराडेनं दर्शवल्यात त्या ठिकाणी. पुन्हा तत्पर 2 धावा परिपूर्ण झाल्यात. या 2च्या मदतीनं धावफलक प्लाय होत असताना धावफलकाला सुरुवात झाली या 2 धाब्यानं. पुन्हा यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केला. पुन्हा प्लेट अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली गेली गोलंदाज वीरेंद्र बाबरीच्या माध्यमातून. पुन्हा 3 चेंडूंची हाताळणी झाली 2 धाबा धावफलकावरती. पुन्हा एकदा विरोध दाखल झाला. मिश्रा स्ट्रोक पुन्हा एकदा पूर्ण क्षेत्ररक्षण आहे. दुसरी धावेचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव सहजरितीने पूर्ण होईल. चांगली फिकी राहिली गेली तितकं चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो दिपेश शिवराडे यांच्या माध्यमातून डायनामिक स्पोर्ट्स सर्व आपल्याला पाहायला मिळतात. रक्षकाच्या भूमिकेमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा विरो ज्या ठिकाणी 4 धावा खर्च करताना मैदानाच्या आतमध्ये 5वा बॉल यावेळेस भन्नाट वेग जरूर बीट झाला आणि इथून मात्र पुन्हा स्वरूपातील धावा असतील कुठेतरी इथून स्टंप दाखवले होते फलंदाजानं. त्याला मात्र फॉरेनच्या डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न वीरेंद्रच्या माध्यमातून राहिला गेला परंतु तिथून मिस झाला. डाऊन दिलेगचा मारा आपण पाहिला. एक्स्ट्रा स्वरूपातील पुन्हा स्वरूपातील धावा आहेत ज्या ठिकाणी 5च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचला 9 धावा धावफलकावरती. 9 रन ऑन द स्कोर कार्ड 9 धावा धावफलकावरती आहे. 5वा बॉल
रुपेसाठी गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन हे टेस्ट त्या ठिकाणी कोणते चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. रुपेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. तर पूर्ण ज्याची गरज होती तो दाखल झाला. युवराज डुकले मात्र आज आपल्या फलंदाजीच्या जोरावरती पूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल काही सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. तिथून बेस्ट वर्सेस बेस्ट समोर आपण पाहिलं तर वीरेंद्र भूपेंद्र बाबरा लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. पहिल्या षटकातील शेवटचा रंदी बॉल असेल त्या ठिकाणी युवराज डुकले दाखल झाला. पुन्हा चांगला चेंडू जरूर क्षेत्ररक्षण विघ्नेश साखरतोड आपण पाहिला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. कारण आज अर्नाळ्यापासूनचा प्रवास राहिला गेला इथून आज केळवा रोड पर्यंतचा. इथून षटकाची समाप्ती झाली त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचले गेले 10 धावा धावफलकावरती. इथून विघ्नेश साखरतोडेला आपण पाहतोय अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या बनवणं ज्याच्याकडे पाहिलं जातं. इथून त्याने सुद्धा खूप दुर्गम प्रवास केला. टेनिस बॉल क्रिकेट विश्वपटलावरती ते सुद्धा एक मोठं नाव आहे आपल्या समाजातील. त्या ठिकाणी चांगला खेळ सातत्याने दर्शवलं जातं. आणि आज इथून भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाडी बस संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो. इथून मात्र त्याच्या फलंदाजीची आशा होती, अपेक्षा होती की इथून मैदानामध्ये येईल, त्याच्या फलंदाजीचा इथून प्रत्येक करणं पाहायला मिळालं. परंतु इथून विदाउट लॉस ऑफ खेळी जे राहिले गेले शेवटच्या अंतिम बॉलवरती धाचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज विरूला बाद व्हावं लागलं. त्याचबरोबर वेळ निघून गेली होती कारण तो गेल्यानंतर शौक करण्यात काहीच अर्थ नसतो. त्याच अनुषंगानं शेवटच्या अंतिम बॉलवरती विकेट जरूर आली परंतु तद्वार एक मजबूत स्थिती गाठली होती जय बजरंग सातपाटी बस संघानं. इथून मितेश जाडगे दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती ज्या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं षटक. इथून P2 ला सुरुवात मितेश दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती युवराज डुकलेच्या विपक्षामध्ये. पहिलाच बॉल फिरवला जरूर क्षेत्ररक्षण नाही चेंडू सरळ क्लिअर करेल 4 धावांसाठी. इथून नागपूर टप्प्याची लेदन लाईन होती क्षेत्ररक्षण नाही त्या ठिकाणी तर मात्र सरळ 4 धावा देऊन जातील. 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले जातं ते म्हणजे इथून 14 धावा धावफलकावरती. तिथून पहिल्याच बॉल वरती क्रॅकिंग शॉट आला तिकडे 4 धावा जरूर केलं. इथून स्विच हिटचा अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल सी बार का पार युवराजच्या बॅट मधून आलाय चौकार 4. थँक्यू डुझे. इथून मितेशवरती आक्रमण जरूर केलं कारण समोर तितक्या ताकदीचा फलंदाज त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहतो. इथून फिरवला चेंडूला मिस्टर स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षण नाही चेंडू सरळ सी मारे पार षटकार आला. इथून इनसाइड आउटचा फटका आपण पाहिला त्या ठिकाणी
युवराज जुकलेच्या माध्यमातून षटकार येताना या ठिकाणी आक्रमणाने आक्रमण केला. कारण इथून एकच सांगेन की इथून इतिहास मात्र पराभवाची सुद्धा नोंद ठेवतो, परंतु संघर्षामध्ये दम असला पाहिजे. समोर 98 धावा जरी असल्या तरी इथून लढता येणं ही खूप बाब महत्वाची आहे. या ठिकाणी इथून लढवाई भूमिका स्वीकारली युवराज जुकल्यानं. इथून चांगला बॉल जरूर सन्मान दिला त्या ठिकाणी. इथून एक जाव घेतली गेल्या, दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न नसेल. विनोद विराटा आले, चेंडू खाली चांगला क्षेत्ररक्षण राहिला गेला. इथून या एकाच धावेने समाधान मानावं लागतं. इथून 1च्या मदतीनं धाव फलक जाऊन पोचला जातं. 25 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत चांगली स्थिती जरूर गाठली आहे, कारण अशी सुरुवात आपण पाहिली. सध्या गतीची ज्या ठिकाणी 38 धावा 2 षटकाच्या समाप्त 21 होत्या, त्यानंतर 66 धावांपर्यंत मजल मारली होती तिसऱ्या षटकामध्ये. अनुषंगाने ही खेळी नितेश कमबॅक करावा लागणार. भविष्य विपक्षामध्ये चांगला चेंडू हाताळला आणि थोडंसं बंबल झाला. इथून मात्र 1ला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केल्या जातात. या ठिकाणी धावतीची संधी जरूर करा, फेकी राहिली गेली, बॅकअप नाही. यातून या एक्स्ट्रा स्वरूपातील धावा असेल त्या ठिकाणी देऊन जाणार. इथून या धावा आपण पाहतो ज्या ठिकाणी 5 धावा 7 धावा. इथून 7 धावा ऍड होते. इथून चांगले खेळ जाणार. इथून चांगले खेळ जरूर. इथून जर पाहिलं गेलं इथून पाहिलं गेलं तर प्रतिशवरती जरूर आपण आक्रमण पाहतो. आक्रमण आणि आक्रमण झालं. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 22 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इथून मितेश झाडगेनं शेवटचा अंतिम बॉल असेल त्या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा दाखल झाला. मितेश झाडगे युवराज जुकलेच्या विपक्षामध्ये. परंतु युवराज जुकले थांबण्याचं नाव घेणार नाहीये. हा शेवटचा अंतिम बॉल वरती किती धावा येतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं, कारण आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलं जातं. इथून 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती. इथून जर पाहिलं गेलं तर इथून शेवटचा नदी बॉल असेल. मितेश झाडगे पुन्हा एकदा दाखल झाला युवराजच्या विपक्षामध्ये. हा चेंडू निर्णायक असेल. इथून खराब चेंडूची हाताळणी राहिली गेली. भीमर आला. इथून जर रक्षणा स्वरूपातील धाव असेल आणि येणाऱ्या बॉल वरती आपण पाहतो ज्या ठिकाणी संधी या लायसन्स युवराज ढुकलेकडं. इथून 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचला. इथून आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल, लास्ट बॉल रिमेनिंग. गोलंदाज दाखल पुन्हा एकदा बेतेश. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेमध्ये. मितेश झाडगे जरूर चांगले एफर्ट्स दर्शवले होते. एकदा परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न नाही कारण इथून युवराजने सांगितलं येणाऱ्या षटकामध्ये मात्र स्ट्राईक मी माझ्याकडे ठेवणार. इथून 1च्या मदतीनं षटक संपुष्टात आला. धावफलक जाऊन पोहोचले गेला 34 या आकड्यावरती. येणारे 18 बॉल आणि 64 धावाची गरज. मॅच अजूनही बॅलन्सिंग स्थितीमध्ये या. इथून शेवटचा अंतिम पुकार असेल. प्रत्यक्ष 11 चिखले विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी. अन्यथा मात्र तुम्हाला कमी षटकाचे सामने खेळावे लागतील याची नोंद असू द्या. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय आजचा शेवटचा अंतिम दिवस मेगा फायनल. आज या दिवसामध्ये चॅम्पियन कोण होणार अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह पाहतोय. आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही जर इथून उशीर केलात तर निश्चित स्वरूपामध्ये मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद असू द्या. पुन्हा चांगला चेंडू जरूर त्या ठिकाणी. पुन्हा वीरेंद्र दाखल झाला. लेग बाय स्वरूपात पंचांनी दर्शवला. इथून एक धाव वाढवेल त्या ठिकाणी. धावफलक जाऊन पोहोचला गेला 35 धावा धावफलकावरती.
तो याही वेळेस चांगला चेंडू भन्नाट वेगावर स्वार होत असताना इथून वीरेंद्र पाहायला मिळतो. या ठिकाणी डॉट बॉल आला. तर तोडणं कडवे ग्रामपंचायत सरपंच आपण पाहतो संदीप भगवान केळीसरांचा आगमन झाला. त्यांचं सुद्धा फ्रेंड चषकाच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम सर. हे आमच्या मुख्य डायस वरती येऊन आपण स्थान पण नवायचा त्या समवेत पालघर तालुका मनसे अध्यक्ष या ठिकाणी तोंड महत्वाचा वेळ काढून तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि तोंड तुमचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी आपण पाहतो तोंड सुपर 8 मधील पहिला सामना ज्या ठिकाणी जय बजरंग सातपाटी ब विपक्षामध्ये माई पिंपळ बाजार 98चा टार्गेट सेट केल्यानंतर थोडस बॅकफुट वरती उडवलाय चारोर भविष्यच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमारेषा पार षटकार आला. इथून भवितने मात्र आक्रमण केलं वीरेंद्रच्या विपक्षामध्ये. त्या ठिकाणी इथून या 7च्या मदतीनं धावफलक आपण पाहतो जाऊन पोचला जाता 41 धावा धावफलकावरती. अजूनही खूप धावा जमवायच्या. ज्या ठिकाणी तिसरा षटक प्रगती पथावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5वा बॉल असेल भवितच्या विपक्षामध्ये. याही वेळेस अप्रतिम चेंडू राहिला डायरेक्ट टीची संधी त्या ठिकाणी तिथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. जरूर एकर बोलावरती 2 गाड्या आल्या होत्या त्या ठिकाणी तिथून सावरलाय स्वतःला परत पाठवला गेला भवित्य फलंदाजाला. इथून शेवटचा अंतिम बॉल असेल लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. शेवटचा अंतिम चेंडू काही इकॉनॉमिकल षटक राहिलं गेलं वीरेंद्रच्या माध्यमातून आपण पाहतो. आतापर्यंत या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केलं. यावेळेस दांडे गोल फलंदाज बाद भवित बॅक टू द पवेलियन गॉन. पुन्हा आपण पाहतो 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अर्थातच 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तिथून धावफलकावरती धावा आपण पाहतो 2 गडांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावफलकावरती. इथून येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत 12 बॉल 57 ची गरज. आजची मात्र युवराज शुक्लेकडे आशा असतील अपेक्षा असतील. हे निर्णायक षटक तुझ्यावर 5 षटकार आले निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन राहिली जाणारा तुला विघ्न साकल तोडे अर्नालाचा वंडर बॉय आपण पाहतो. अर्नालाचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो इथून दाखल झाला. फक्त षटक प्रगती पथावरती पहिलाच बॉल उडवला जरूर सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार षटकाराने केलंय स्वागत. इथून विघ्नेश साकल तोडे या गोलंदाजाचा त्या ठिकाणी धावफलक आणि फ्लाय होत असताना जाऊन पोहोचलं जातं 47 धावा धावफलकावरती. त्या ठिकाणी आतापर्यंत पाहायला गेलं तर एक चांगली खेळी राहिली गेली. युवराज शुक्ले मोठं नाव बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्यावर पहिल्याच बॉलवरती यश आला. या ठिकाणी युवराज शुक्ले या फलंदाजाला पुन्हा एकदा दाखल झाला. विघ्नेश गोलंदाजी ट्रॅक वरती इथून वळवला जरूर ट्रॅम्प लाईनच्या बाहेर व्हाईट बॉलचा आला इशारा. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल धावफलकावरती याड होत्या आणि इथून या एक्स्ट्रा स्वरूपाने धावफलक जाऊन पोहोचलं जाता ते म्हणजे 48 धावा धावफलकावरती. 48 रन ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत एक चांगली स्थिती जरूर तुझ्या ठिकाणी वीरेंद्र भूपेंद्र बाबरेने केलेली ती गोलंदाजी थोडीशी मागणी ठरली गेली या पिंपळ बाजार संघाला.
पुन्हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न सर होत त्या ठिकाणी बॅकअप नाही या इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपातील या धावा असेल कुठेतरी कमी लेखलं गेलं इथून माहीम पिंपळ बाजार संघाला परत युवराज जोकले काहीही होऊ शकतं क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितीचा खेळ इथून गोलंदाज जरूर चांगली गोलंदाजी साकारतो पण इथून विकनेस सुद्धा तमण्याचं नाव घेणार नाही या इथून त्याला चांगले चेंडू हाताळावे लागतील अनुषंगाने त्यावरती आक्रमण केलं युवराज ढोकलेनं आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचला गेला 50 धावा धावफलकावरती आता सफर तय हो चुका है अभी भी आधा सफर बाकी आहे इथून अजून 48 धावांची गरज असेल विजयासाठी येणारे बॉल आपण पाहतोय 10 आणि 10 बॉल मध्ये 48 ची गरज असेल त्या ठिकाणी 8 षटकार खेचावे लागणार आहेत या 10 बॉल वरती इथून चांगला चेंडू हाताळला डॉट बॉल आला इथून चेंडूची सांगता झाली निश्वास सोडला असेल इथून गोलंदाज विघ्नेशनं कारण कमबॅक केलंय त्यानं इथून युवराजच्या विपक्षामध्ये या वेळेस मिश्रा शॉट जरूर चेंडू बर्राच कालावधीमध्ये क्षेत्ररक्षक आलाय कोणती चुकी करणार नाहीये गुड जस्ट विकेट टेकन फलंदाज बाद युवराज ढुकलं बॅक टू द पवेलियन तो निर्माण दाखल झाला योगेश बॅटिंग मार्क वरती तो या वेळेस प्लेट डन मे लावलाय चेंडूला ही खासियत या गोलंदाजाची ज्या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळतो नंतर चेंडूची सांगता झाली शेवटचा रन ते बॉल असेल काय आपल्यातून गोलंदाजी साकारली पहिल्याच बॉल वरती षटकार आल्यानंतर इथून मात्र अवघ्या पाहिलं गेलं तर 3 धावा त्यांना खर्च केला उर्वरित 4 बॉल वरती शेवटचा ते बॉल असेल या चौथं षटकार होईल पूर्णपणे बॅकफुट वरती माहीम पिंपळ बाजार संघ पाहायला मिळतो तो चांगला प्रहार जरूर क्षेत्ररक्षण स्कोरले एरियाला चेंडूला फील्ड करेल त्यावर थोडंसं बंबा जरूर झाला क्षेत्ररक्षण आपण पाहिलं त्याला करण वरखंडे होता परंतु इथून त्याच्या माध्यमातून चुकी झाली आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला यातून षटक संपुष्टात आला ज्या ठिकाणी 4 षटकाची समाप्ती झाली धावफलक जाऊन पोहोचले जाता 52 धावा धावफलकावरती शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल इथून जर पाहायला गेलं तर औपचारिकता मात्र या सामन्याची असेल परंतु क्रिकेट काही होऊ शकतं मनीष दाखल झाला मनीष उराडेला आपण पाहतो आज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पहिल्याच बॉल भन्नाट वेग तिथून मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतो इथून आम्हाला लाभले गेलेलं या ठिकाणी पुणे लेखक म्हणून तेजस्वी पाजलकर सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं तर सुद्धा शब्द सुमनांना सरचे हार्दिक हार्दिक स्वागत त्या समवेत मात्र या स्पर्धेला त्यांचा आवाज आणि मंत्रमुग्ध केलं अशा कल्पेचे गोरे सर यांचं सुद्धा आगमन झाला त्यांचा सुद्धा शब्द सुमनांना सरचे हार्दिक हार्दिक स्वागत इथून षटकार आला अखेर चंद्रकांतच्या बॅट मधून लेट पण थेटचा षटकार त्या ठिकाणी मध्ये धावफलक पुढे जरूर सरसावलं जाईल पण तिथून पूर्णपणे वर्चस्व भूमिका इंटरप्राइज जय बजरंग सातपाडी ब या संघाचा चांगला फटका क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर पाहायला मिळतं कोणती चुकी करणार नाही एकच जाव्यावर 36 पाय व्हावा लागता इथून एकच जाव्यावरती समाधान मांडावं लागतं इथून गोलंदाजांनी आपली छाप जरूर सोडली गेली त्या अनुषंगाने पूर्णपणे बॅकफुट वरती आपण पाहतोय महिम पिंपळ बाजार संघ या वेळेस वळवतो जरूर चेंडूला वीरेंद्र आलाय चेंडू खाली कोणती चुकी करणार नाही आणि इथून जर पाहिलं गेलं इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो
तोंडनं अजय आला होता. डाऊन द लेगचा मारा राहिला गेला मनीषच्या माध्यमातून आणि तोंड वाईट बॉल झाला इशारा. एक्स्ट्रा स्वरूपातील धाबा जरूर खर्च केल्या जातात परंतु तोंड वर्चस्व राहिलं गेलं त्या ठिकाणी सेमीफायनल खेळण्यासाठी. मात्र भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सतपाटी आपल्याला पाहायला मिळेल. तो यावेळेस पुन्हा वेग जरूर प्लेट डॅमेज डॉट बॉल आला. त्यांच्या नावावरती आपण संघ पाहणार आहोत. मी माझ विचार